बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक लागलेली आहे। आजपासून या संदर्भातल्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे। माझ्यासोबत गावकरी आहेत। काय सांगाल, आता ही पोटनिवडणूक लागलेली आहे, नेमका आता मस्साजोगचा पुढचा सरपंच कोण असला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं आणि काय या संदर्भातली तुमच्या गावामध्ये चर्चा आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की ही घटनाच घडायला नाही पाहिजे होती, परंतु ही दुर्दैवी घटना घडलेली। दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर जवळपास 15 महिन्याचा कालावधी गेला ह्याच्यात, आणि आम्हाला असं वाटत होतं की समजा आता हा 15 महिन्याचा कालावधी तसाच पुढचा पण 1.5 वर्षाचा जावा, परंतु आता शासनाला कसं असतं, जास्त दिवस ह्या गोष्टी पेंडिंग ठेवता येत नाही। त्याच्यामुळे त्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण पोटनिवडणूक लावलेली, त्याच्याबरोबर आमची मस्साजोगची पण पोटनिवडणूक लागलेली। आणि जो संतोष देशमुख साठीचा जो निवडून दिलेला 5 वर्षाचा जो कालावधी होता, तर त्या 5 वर्षाच्या कालावधीला राहिला 1.5 वर्षाचा जो आहे कालावधी, तो त्यांची मिसेस अश्विनी देशमुख यांना उभा करून त्यांना बिनविरोध देण्याचे आमचे प्रयत्न राहतील। 100% आम्ही तोच प्रयत्न करणार आहेत। आतापर्यंत आमची समजा ग्रामस्थांची बैठक झाली पण सगळ्यांची चर्चा तीच आहे। आणि यदा कदाचित जरी समजा आमच्यातून जरी कोणाचे जरी फॉर्म राहिले तरी मी पूर्ण म्हणजे मीडिया समोर एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या लेवलवर, हे गाव लेवलवर कसल्या प्रकारचे मतभेद नाहीत। आमच्या गाव लेवलवरचे हे सगळेच एकच आहेत। फक्त जे राजकीय असतात, प्रत्येक गावात राजकीय पुढारी असतात, त्याच्यामुळे थोडे तात्पुरते ते राहतात, तेवढे 4-8 दिवसासाठी आमचे राहतील। परंतु आज जी इथून महागाची 15 महिने जे आमचं गाव एका ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, त्याच्याप्रमाणे इथून पुढे पण आमचं गाव हे एकाच ठिकाणी राहील। राजकारण हे चालतच राहतं, याच्यात कुठेही आमच्यात मागं पुढे गोष्टी होत नाहीत किंवा कुणाला एकमेकाला खाली ओढण्याचा जो प्रयत्न आपण म्हणतो तो होत नाही। तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून अश्विनी देशमुख यांना सरपंच करण्याचा आमचे 100% प्रयत्न आहे। नक्कीच अश्विनी देशमुख यांना सरपंच। काय नेमकं तुमच्या इथे गावामध्ये चर्चा सुरू आहे, काय प्रयत्न सुरू आहेत, गावकऱ्यांना नेमकं काय वाटतंय, कोण सरपंच झालं पाहिजे? गावकऱ्यांची इच्छा अशी की अश्विनी संतोष देशमुख याच सरपंच व्हावा। पूर्वी त्यांना 5 वर्षे सरपंचाचा पदभार स्वीकारलेला आहे, अनुभव आहे, आणि हे राहिलेला कार्यकाळ 1.5 वर्षाचा त्याच संतोष अण्णाचा उर्वरित असल्यामुळं गावकऱ्याची अशी इच्छा आहे, सामान्य गावकऱ्याची, की ही राहिलेला कालावधी अश्विनी संतोष देशमुख यांनाच निभावा। काय नेमकं गावामध्ये बैठक झाली होती का, काय ठरतंय, बिनविरोध ही निवडणूक होईल असं वाटतंय? बिनविरोध व्हायच पाहिजे नियमाने, आणि उर्वरित ते म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांच्या पश्चात त्यांच्या मिसेस अश्विनीताई देशमुख यांना बिनविरोध सरपंच काढण्यात यावा, ही गावकऱ्याची सर्वांचीच इच्छा आहे, लहान थोराची। आतापर्यंत तुमच्याकडे हा कारभार होता, तुम्ही उपसरपंच म्हणून संतोष देशमुखांच्या नंतर तुम्ही कारभार पाहिला, तुमच्या पत्नीने पाहिला। आता निवडणूक लागली आहे, तुम्हाला काय वाटतं? एकतर आम्हाला हे अपेक्षितच नव्हतं, आणि हे म्हणजे गावकऱ्याच्या मनातच नव्हती ही गोष्ट की निवडणूक लागल अथवा लागाव। आणि आतापर्यंतचा कार्यकाळ आम्ही धनंजय भैयाच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित पार पाडित आलात। म्हणजे आम्हाला तर ही गोष्ट आता कोण सरपंच झाला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता काही जणांच्या आम्ही भेटी घेतल्या, फॉर्म टाकल्याच्या म्हणजे टाकला पिकला काही नाही, पण भेटी गाठी घेतल्या त्यावेळेस प्रत्येक गावकऱ्याचं असं मत आहे की अश्विनीताई एवढं मोठं बलिदान दिलंय संतोष अण्णांनी गावासाठी, आणि त्यांच्या पश्चात अश्विनीताईकडेच पदभार जावा ही प्रत्येक गावावाल्याची इच्छा आहे। गावामध्ये बैठक झाली का, गावकऱ्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे किंवा बैठक होणार आहे का, काय निर्णय होईल वाटतं? प्राथमिक संदर्भात एक नॉर्मल बैठक झालेली आहे। या बैठकीमधून अश्विनीताई यांचंच नाव समोर आलेलं आहे। तर सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे की अश्विनीताई यांनाच बिनविरोध सरपंच करावं, आणि राहिलेला 15 महिन्याचा कार्यकाळ हा व्यवस्थित पार पाडावा। नक्कीच 1.5 वर्षाचा हा कार्यकाळ उर्वरित राहिलेला आहे, आणि आता पोटनिवडणूक लागलेली आहे, सरपंच कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष असताना मस्साजोगमध्ये मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ह्याच सरपंच व्हाव्यात अशी प्रतिक्रिया आणि अशा अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। मात्र आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।